हाय, मी जान्हवी। आज आम्ही निघालो आहोत गोव्याला माझ्या माहेरच्या कुलदेवांच्या दर्शनासाठी आणि ते पण लग्नानंतर पहिल्यांदाच। खंडाळ्याहून आम्ही पहाटेच निघालो आणि जाता जाता आम्ही माझ्या आई-बाबांना पिक केलं। मी बरेच वर्षानंतर गोव्याला देवदर्शनासाठी जात होते म्हणून खूप छान वाटत होतं। जाता जाता आम्ही कुडाळमध्ये माझ्या एका काकांना भेटायला गेलो। तिथे काकूने नाश्त्याला गरमागरम पोहे केलेले खाल्ले आणि चहा पिऊन पुढच्या प्रवासाला लागलो। जवळपास 4.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही गोव्यामध्ये फोंड्याजवळच्या वेलिंग या गावी पोचलो। तिथे आमचं कुलदेव श्री देव लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर आहे। मंदिराचा परिसर इतका शांत आणि स्वच्छ होता ना, अजिबातच गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं छत अगदी सोन्यासारखं चमकतं। 18व्या शतकातील लाकूड आणि दगड यांचा वापर करून बांधलेलं हे एक नक्षीदार असं देऊळ आहे। या मंदिराच्या अंगणात हा पाण्याने भरलेला तलाव आहे। या तलावाचं मला लहानपणापासूनच खूप अट्रॅक्शन आहे। आज सुद्धा आम्ही तिथे गेल्यावर निवांत बसलो होतो। पाण्यातले मासे माझ्या पायानं इतक्या गुदगुल्या करत होते ना, या तलावाजवळ कधी पाऊण तास गेला समजलं सुद्धा नाही। यानंतर आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी निघालो। हे मंदिर सुद्धा वेलिंग मध्येच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आमची कुलदेवता आहे श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी। हे मंदिर सुद्धा गोव्यातल्या पारंपरिक मंदिरांपैकीच एक आहे। या मंदिराचा परिसर सुद्धा अतिशय शांत आणि प्रसन्न आहे। या मंदिरात देवीच्या मूर्ती मागे भलं मोठं वारुळ आहे, म्हणूनच या देवीच्या नावात शंखवाळेश्वरी हा उल्लेख आहे। देवीला वाहण्यासाठी सुरंगीच्या फुलांची माळ घेतली। इकडे सुद्धा छान दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराजवळच जेवण केलं। जेवण एकदम मस्त होतं। जेवणामध्ये ही गोव्याच्या स्टाईलची सोलकढी होती। यानंतर आम्ही थंडगार आईस्क्रीम कँडी खाल्ली आणि मग अजून एका देवीचं दर्शन घेऊन माझ्या मामाच्या फॅमिलीला भेटून परतीच्या प्रवासाला लागलो। जाताना चिनारने गाडी चालवली होती म्हणून येताना मी गाडी चालवायचं ठरवलं। 2 तासातच कणकवलीला आल्यावर आम्ही आदर्श गेस्ट हाऊस या खानावळीत अगदी घरगुती पद्धतीचे जेवण जेवलो। दिवसभराच्या प्रवासानंतर असं ताजं आणि चविष्ट जेवण जेवल्यावर खूप बरं वाटलं। मग फायनली आम्ही रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो। तर असा होता आजचा माझा गोवा देवदर्शनाचा दिवस। आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। बाय।